राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 39व्या पदवीदान समारंभात डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी प्रदान करण्यात आली। यापूर्वी ही ओसाका सिटी युनिव्हर्सिटी जपाननं 2015 मध्ये तर कोयासान युनिव्हर्सिटी जपाननं 2023 साली फडणवीसांना मानद पदवी प्रदान केली। बारामती पोटनिवडणुकीबाबत आमदार रोहित पवारांनी ट्विट केलं, कधी कधी वास्तव हे कल्पनेपेक्षाही अधिक भयंकर असतं असं म्हणत रोहित पवार म्हणाले, त्या निवडणुकीत फक्त मताधिक्याची चर्चा व्हायची। त्या बारामती मतदारसंघात कधी पोटनिवडणूक घ्यावी लागेल असं कोणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं असा उल्लेख त्यांनी केला। राहुल गांधींच्या विरोधात साताऱ्यात भाजपनं निषेध आंदोलन केलं। संसदीय अधिवेशनावेळी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि विरोधी पक्षाच्या 20 खासदारांनी संसदेचा अपमान होईल असं कृत्य केल्याचा आरोप आंदोलकांनी केला। मुख्यमंत्री फडणवीसांनी मुंबईच्या महापौरांच्या गाडीवरील लाल दिव्याच्या मुद्द्याबाबत प्रतिक्रिया दिली। लाल दिवा गाडीवर नव्हता तर बोनेटच्या ठिकाणी होता। महापौरांचा यात काही दोष नाही असं फडणवीस म्हणाले। भीमाशंकर मंदिर बंद असतानाही भाजप खासदार निशिकांत दुबेंना मिळालेल्या व्हीआयपी दर्शनावरून वाद झालाय। मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या 2.5 महिन्यांपासून मंदिर बंद ठेवलंय। मात्र खासदार दुबेंसाठी मंदिर खुलं करून दर्शन दिलं गेल्याचा आरोप होतोय। आमदार हेमंत रासने यांनी गॅसचा काळा बाजार रोखण्यासाठी गॅस एजन्सी प्रशासनाच्या ताब्यात द्यावी मागणी केली। जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना रासने यांनी मागणीचं पत्र दिलं। यामुळे काळा बाजार आणि साठेबाजीवर नियंत्रण येईल असं ते म्हणाले। भीमाशंकर मंदिर बंद असताना व्हीआयपी एंट्री देण्याच्या वादावर ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंनी प्रतिक्रिया दिली। निशिकांत दुबे फार दुरून दर्शनासाठी आले, त्यामुळे त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा। मात्र सर्वसामान्यांनाच का रोखलं जातं हाही प्रश्न दानवेंनी उपस्थित केला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी। या योजनेतील पात्र महिलांचा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा रखडलेला हप्ता सरकारने एकाच वेळी देण्याचे संकेत दिलेत की केवायसी न करणाऱ्या महिलांना या योजनेच्या लाभापासून मुकावं लागण्याची शक्यता आहे। मेट्रो भवनचं उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते पार पडले। यावेळी फडणवीसांनी आनंदाची गोष्ट आहे की आपल्या मेट्रोला घर मिळालं, पुण्यातील वाहतूक कोंडी यामुळे कमी होईल असं विधान केलं। पुणे मेट्रो भवनाच्या उद्घाटनावेळी सुनेत्रा पवारांनी अजित पवारांची आठवण काढली। सगळ्या प्रशासकीय इमारती जनतेच्या सेवेची केंद्र बनली पाहिजे असं नियमित अजित पवारांना वाटायचं असं म्हणत सुनेत्रा पवारांनी अजित पवारांची आठवण काढली। जाणीवपूर्वक राहुल गांधी आणि काँग्रेस जनतेमध्ये भीती निर्माण करतायत, त्यामुळे भीतीपोटी लोक रांगा लावतायत। कोणालाही रांगा लावायची गरज नाही, आवश्यक तेवढा गॅस पुरवठा आपल्याकडे आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। राहुल गांधी आणि काँग्रेसच्या काही खासदारांनी संसदेच्या नियमांचं उल्लंघन करत मकरद्वार परिसरात चहा पार्टी केली। या विरोधात डोंबिवलीमध्ये भाजपनं निषेध आंदोलन केलं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं। फडणवीस एक वैश्विक नेतृत्व आहे असं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी म्हटलं। काँग्रेस नेते राहुल गांधी आणि विरोधी पक्षातील खासदारांनी संसद परिसरातील मकर प्रवेशाबाहेर चहा पार्टी आयोजित केली। नांदेडमध्ये याचा भाजपनं तीव्र निषेध केला। या पार्श्वभूमीवर ITI येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यासमोर भाजपनं आंदोलन केलं। मुरबाड ते कल्याण रेल्वे प्रकल्प मार्गी लागला असून केंद्र आणि राज्य सरकार सकारात्मक असून संसदेत रेल्वे मंत्र्यांनी बजेटमध्ये मान्यता देण्याचं आश्वासन दिलं असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिली। ऐतिहासिक चौदार तळ सत्याग्रहाला यावर्षी 99 वर्ष पूर्ण होत आहे। या पार्श्वभूमीवर अधिक दिमाखदार कार्यक्रम साजरा केला जाणार अशी घोषणा केली। कुठेही गॅसचा तुटवडा नाही, फक्त नागरिकांमध्येच घबराट आहे। 2 ते 4 दिवसांमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येईल। नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजनांनी जनतेला आवाहन केलं। धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जटिल आहे, मात्र आरक्षणाचा प्रश्न कसा सोडवणार यावर सरकारनं खुली चर्चा करावी। आमदार गोपीचंद पडळकरांनी सरकारला विनंती केली। आदिवासी विकास विभागामार्फत कळमनुरी येथे आदिवासींच्या देवदेवता पूजा पद्धती आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम पैशांची उधळण करण्यासाठी आदिवासी समाजाचा घात करण्यासाठी करण्यात आला अशी टीका प्रशांत बोडखे यांनी केली।